नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर. लवकरच येत आहे मोहिनी एकादशी. तर मोहिनी एकादशी व्रत, पूजा, विधी आणि नियम हे संपूर्ण माहिती मराठीमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा. तर वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण मोहिनी एकादशी असे म्हणतात. ह्या दिवशीच म्हणजेच मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी समुद्र मंथनानंतर अमृत वितरणासाठी मोहिनी रूप धारण केले होते. म्हणूनच या एकादशीला फार विशेष महत्त्व सुद्धा आहे असे सुद्धा मानले जाते. आता ही मोहिनी एकादशी, तर मोहिनी एकादशी सर्वात आधी आपण याबद्दल पाहत आहोत व्रत आणि विधी या एकादशीचे. तर नंबर 1 वर आहे सकाळची सुरुवात. तुमच्या दिवसाच्या सकाळची सुरुवात सकारात्मक होणं ही फार गरजेचं राहते. तर एकादशीच्या दिवशी म्हणजेच मोहिनी एकादशीच्या दिवशी नंतर ज्या काही आपल्या 15 एकादशी राहतात त्या एकादशीच्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म आटपून स्नान करावे आणि म्हणजेच आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. कपडे असे धुतलेले स्वच्छ नीटनेटके असावेत. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही एकादशीच्या दिवशी परिधान करू शकता, म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता. हा रंग शुभ मानला जातो. त्यानंतर नंबर 2 वर आहे संकल्प. मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प घ्यावा, ज्यामध्ये विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा करण्याचा आणि ह्या एकादशीच्या दिवशीच उपवास करण्याचा विचार असतो. त्यानंतर नंबर 3 वर आहे अत्यंत महत्त्वाची अशी विष्णू पूजा. तुमच्या घरात एका चौरंगावर भगवान श्री विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या किंवा मग चित्र फोटो असेल तर तो फोटो घ्या आणि त्याला स्थापित करा. नंतर भगवान विष्णूंना पिवळी फुले, फळे, तुळशीची पाने, धूप आणि दिवा अर्पण करावा. म्हणजेच एकंदरीतच सांगायचं झालं तर त्यांची व्यवस्थित षोडोपचार पूजा करावी. त्यानंतर नंबर 4 वर आहे पूजा विधी. विष्णू सहस्त्रनाम किंवा मग एकादशीच्या दिवशी एकादशीच्या कथेचे वाचन हे तुम्ही नक्कीच करा. नंबर 5 वर आहे भोग. आता भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा. आता एकादशीच्या दिवशी नैवेद्यात तुळशीचे पानं टाकणे हे आवश्यक आहे. एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीचे पानं तोडून ठेवायचे. त्यानंतर नंबर 6 आहे दिवसभरातील तुमचे नियम. या दिवशीच म्हणजेच एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ भगवान विष्णूच्या नावाचा जप करावा, शांत राहावे आणि कोणाशीही वाद घालू नये. कोणाबद्दलही राग या दिवशी मनात तुमच्या ठेवू नका. त्यानंतर नंबर 7 वर आहे रात्री जागरण. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करून श्री विष्णूंची भक्ती करावी. आता हे सर्व झालेलं आहे. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत मोहिनी एकादशीचे काही महत्त्वाचे नियम आहेत. त्या नियमाबद्दल सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर नंबर 1 वर आहे उपवास प्रकार, म्हणजे उपवासाचा प्रकार. शक्य असल्यास आता निर्जल म्हणजे पाण्याशिवाय, पाणीही न पिता त्याला आपण म्हणतो निर्जल उपवास, म्हणजे पाण्याशिवाय उपवास करावा. अन्यथा तुम्ही फलाहार करून उपवास सुद्धा करू शकता. तुमच्याकडून निर्जल उपवास होत नसेल तर तुम्ही फलाहार सुद्धा या दिवशी घेऊ शकता. त्यानंतर आहे कांदा आणि लसूण ह्या वस्तू टाळा. या दिवशीच म्हणजे एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न, जसे उदाहरणासाठी सांगायचं झालं तर कांदा आणि लसूण आणि अभक्ष्य पदार्थ खाऊ नयेत. त्यानंतर आहे अन्नवर्ज्य, म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणते अन्न वर्ज्य आहे. तर सर्वात प्रथम त्यामध्ये आहे तांदूळ किंवा मग तांदुळापासून बनलेले
पदार्थ या दिवशी खाऊ नयेत. आता तांदूळापासून जसे आपण भात बनवतो, खिचडी बनवतो, इडली सुद्धा बनवतो, तर असे तांदूळापासून जे काही वस्तू, जे काही पदार्थ बनतात ते खाऊ नयेत. त्यानंतर भात सुद्धा बनवू नये, खिचडी सुद्धा बनवू नये. त्यानंतर स्वच्छता, ह्या दिवशी साबणाचा वापर करून अंघोळ करणे टाळावे असे सांगण्यात येते. हो, असं शक्यतो असंच आहे की आपण रोज अंघोळ करायच्या वेळेस साबण मात्र नक्कीच वापरतो, तर या दिवशी हे टाळावं. त्यानंतर आहे पारणं, म्हणजे उपवास सोडणे. एकादशीचे पारणं कसं सोडायचं, पाडायचं. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला, ज्याला आपण बारस सुद्धा म्हणतो, सकाळी स्नान करून देवाची पूजा करून ब्राह्मण किंवा मग गरजूंना दान द्यावे आपापल्या सोयीप्रमाणे, इच्छेप्रमाणे, आणि मग त्यानंतरच एकादशीचा उपवास सोडावा. आता मोहिनी एकादशीचे महत्त्व आपण यामध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या दिवशीच म्हणजे मोहिनी एकादशीच्या दिवशी मोहिनी एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. तसेच म्हणजे याशिवाय हे व्रत म्हणजेच मोहिनी एकादशीचे व्रत दुःखातून मुक्ती देणारे व्रत सुद्धा मानले जाते. अतिशय महत्त्वपूर्ण आणि जे काही आपण उपाय, महत्त्वपूर्ण विधी, महत्त्व पाहिले ते अगदी साधं सरळ सोपं आहे. ह्या दिवशी तुम्ही जर पाळतो म्हटलं तर अगदी सहजतेने तुम्ही ह्या गोष्टी पाळू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ह्यासोबतच तुम्हाला सुद्धा कोणती एकादशीचा उपवास असते हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी.